मार्क मार्किंग स्कीम होती. ठीक आहे. EMW ची जी काय मार्किंग स्कीम होती, इलेक्ट्रिकल मटेरियल अँड वायरिंग प्रॅक्टिसेस, सब्जेक्ट कोड आहे 22/524. त्याच्यामध्ये युनिट नंबर 1 जे आहे ते आपलं वायरिंग कंपोनंट्स, टूल्स अँड सेफ्टी डिव्हाइसेस. तर हे आपण बघत असताना त्याच्यामध्ये जे काही पॉइंट आहेत म्हणजे सेफ्टीच्या रिलेटेड, इलेक्ट्रिकल सेफ्टीचे रिलेटेड जेवढे काही पॉइंट आहेत ते आपण युनिट नंबर 1 मध्ये कव्हर करणार आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे तो आता क्वेश्चन टाइप तुम्हाला इथे दिसेल. ठीक आहे. स्टेट द नीड फॉर स्ट्रिक्टली फॉलोइंग द सेफ्टी रूल्स व्हाईल वर्किंग ऑन इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन. म्हणजे काय की इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन वरती वर्क करत असताना जे काही सेफ्टी गाईडलाईन्स दिलेल्या असतात त्या सेफ्टी गाईडलाईन्स का फॉलो केल्या गेल्या पाहिजेत किंवा फॉलो करणं का गरजेचं आहे तर ते आपण आज पाहणार आहे. तर ह्याच्यावर 2 मार्क्ससाठी क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारला जातो. Why these safety rules or safety rules are followed by the person while working on electrical installation. जो पर्सन इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन वरती लाईव्ह असू द्या किंवा एखादी सिस्टीम ऑफ असेल किंवा ऑन असेल, आपण म्हणतो सप्लाय ऑन आणि ऑफ, तर कुठल्याही सिच्युएशन मध्ये जर तो वर्कर त्या ठिकाणी काम करत असेल तर त्यानं ज्या काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स नुसार त्या स्ट्रिक्टली फॉलो का करायचे आहेत त्याचे काही रिझन्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहिजेत. त्यातलं फर्स्ट जे रिझन आहे तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल की फर्स्ट रिझन काय आहे, टू अवॉइड द इलेक्ट्रिकल शॉक टू द ह्युमन बिईंग टू प्रोव्हाइड सेफ्टी गार्ड. तर गरज काय आहे की ह्युमन बिईंगला इलेक्ट्रिक शॉक बसण्यापासून जर तुम्हाला त्या ठिकाणी हे करायचं असेल, प्रोटेक्ट करायचं असेल किंवा एक त्या पर्सन भोवती किंवा पर्सन ला तुम्हाला जर वाचवायचं असेल शॉक बसण्यापासून तर तुम्हाला त्या ठिकाणी ज्या काही सेफ्टी गाईडलाईन्स आहेत, सेफ्टी रूल्स आहेत ते स्ट्रिक्टली फॉलो केले पाहिजेत. एक रिझन आहे की इलेक्ट्रिक शॉक बसू न देण्यासाठी त्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या आपण फॉलो करायच्या. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट आहे तो टू मिनिमाइज द चान्सेस ऑफ फायर हजार्ड इन द कंझ्युमर प्रिमाइसेस और इन द इन्स्टॉलेशन नेटवर्क. तर दुसरा महत्वाचा पॉइंट असा आहे की जी इलेक्ट्रिक फायर लागते, आता ज्या काही आपण पूर्ण जगाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये ज्या 60 ते 70% जी आग लागते, तुम्ही न्यूज बघता, न्यूज मध्ये न्यूज असतात की एखाद्या गोडाऊनला, एखाद्या गव्हर्नमेंट ऑफिसला किंवा एखाद्या प्रायव्हेट कंपनीला, शोरूमला आग लागली आणि त्याच्यानंतर 1-2 दिवसानंतर येतं नाही का की त्याचे जे रिझन होतं किंवा जे काही कारण होतं ते शॉर्ट सर्किट होतं. आता शॉर्ट सर्किट म्हणजे काय, हे एक इलेक्ट्रिकल रिझन आहे. का होतं शॉर्ट सर्किट, तर सेफ्टी गाईडलाईन्स फॉलो नाही न केल्यानं त्या ठिकाणी होतं. प्रॉपर वायरचं रेटिंग त्या ठिकाणी प्रॉपर रेटेड वायर युज न केल्यामुळे त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होतं. इन्सुलेशन कॅपॅसिटी कमी असल्यामुळे वायरची त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होऊ शकतं किंवा खूप जास्त जर त्या ठिकाणी लोड असेल वायरवरती ओव्हर हिटिंग होऊन होऊन ती वायर काय होते, 2 फेज मध्ये असेल किंवा फेज टू न्यूट्रल असेल त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होत असतं. तर त्याच्यामुळं जर तुम्हाला फायर हजार्ड किंवा फायर जे आहे आग लागू न द्यायची असेल तर त्या ठिकाणी सेफ्टी गाईडलाईन्स ह्या फॉलो केल्या गेल्या पाहिजेत. जे काय कंझ्युमरचा प्रिमायसेस असेल, कंझ्युमर आपला रेसिडेन्शियल असू शकतो किंवा कमर्शियल असू शकतो किंवा इंडस्ट्रियल असू शकतो. म्हणजे कोणत्याही टाईपचा जर इलेक्ट्रिकल कंझ्युमर असेल तर त्या ठिकाणी आग लागण्याचे चान्सेस, फायर लागण्याचे चान्सेस हे असतातच. तर त्याच्यामुळं सेफ्टी ज्या रूल्स आहेत, सेफ्टी गाईडलाईन्स आहेत, त्या सेफ्टी गाईडलाईन्स त्या ठिकाणी फॉलो करायच्या. मग सेफ्टी गाईडलाईन्स म्हणजे काय, कुठल्या गाईडलाईन्स फॉलो करणार तुम्ही इलेक्ट्रिकल फायर लागू न देण्यासाठी, तर त्या ठिकाणी प्रॉपर रेटेड वायर, सेफ्टी इक्विपमेंट्स असतील, मग तुमचे सेफ्टी डिव्हाइसेस असतील इलेक्ट्रिकलचे, प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस म्हणतो, एमसीबी असेल, ईएमसी, एलसीबी असेल, ठीक आहे, किंवा प्रॉपर रेटेड वायर जे आहेत, हायली इन्सुलेटेड वायर ज्या असतात, ज्या ठिकाणी ओव्हरलोड आहे त्या ठिकाणी तुम्हाला हायली इन्सुलेटेड वायर त्या ठिकाणी यूज कराव्या लागतात. तर त्या प्रॉपर रेटिंगच्या वायर त्या ठिकाणी वापरल्या, सेफ्टी डिव्हाइसेस वापरले किंवा फायर पासून वाचवण्यासाठी तुम्ही फायर एक्सटिंग्विशर असतील किंवा फायर फायटिंग युनिट असतील, तर ते पूर्ण टोटल एक फायर फायटिंग युनिट त्या ठिकाणी असलं पाहिजे. ठीक आहे. तर
ही सेकंड पॉइंट आहे की जर सेफ्टी गाईडलाईन्स का फॉलो करायचे तर इलेक्ट्रिकल फायर हजार्ड ह्याच्यापासून जर वाचवायचं असेल कंझ्युमर प्रिमायसेसला किंवा एखाद्या इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनला, तर त्या ठिकाणी सेफ्टी गाईडलाईन्स ह्या फॉलो केल्या गेल्या पाहिजेत. त्याच्यानंतर थर्ड पॉइंट आहे टू गेट युनिफॉर्मनेस टू एव्हरीबडी इन अवर कंट्री. ठीक आहे. तर पूर्ण आपला जो देश आहे त्याच्यामध्ये आता आय रूल्स मीन्स व्हॉट, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स आहेत सेफ्टीचे. तर हे पूर्ण देशासाठी एकच आहेत. तर त्याच्यामुळं पूर्ण देशामध्ये एकच रूल त्या ठिकाणी असतात. त्यामुळे काय होतं की युनिफॉर्मनेस त्या ठिकाणी राहतो रूल मध्ये. असं नाही की महाराष्ट्रामध्ये गेला तुम्ही वेगळा इलेक्ट्रिसिटीचा रूल आहे किंवा गुजरातमध्ये गेला, मध्य प्रदेशमध्ये गेला, पंजाबमध्ये गेला किंवा तिकडे जम्मू काश्मीर किंवा केरळमध्ये गेला. तर प्रत्येक राज्यामध्ये जे इंडियन इलेक्ट्रिसिटीचे रूल ठरवून दिलेले आहेत सेफ्टीचे तेच आहेत. 5 अँपिअरला किती रेटिंगची वायर त्या ठिकाणी युज करायची, एमसीबी कोणत्या रेटिंगचा युज करायचा. समजा 10 अँपिअर करंट जात असेल तर तोच एमसीबी महाराष्ट्रामध्ये पण युज केला जातो, तोच एमसीबी आपला गुजरातमध्ये पण युज केला जातो, तोच केरळ किंवा इकडं आसाम, मिझोराम असेल किंवा हे असेल जम्मू काश्मीर असेल, प्रत्येक ठिकाणी त्याच रेटिंगचा एमसीबी युज केला जातो किंवा त्याच रेटिंगचे सेफ्टी इक्विपमेंट त्या ठिकाणी फॉर यूज केले जातात. ठीक आहे. तर पूर्ण देशामध्ये जर सेफ्टी रूलच्या बाबतीत युनिफॉर्मिटी किंवा युनिफॉर्मनेस पाहिजे असेल तर त्या ठिकाणी ते जे रूल्स आहेत रूल्स हे पूर्ण देशामध्ये एकच आहेत आणि ते स्ट्रिक्टली फॉलो केले गेले पाहिजेत. हा एक त्याच्यामध्ये तिसरा पॉइंट आहे. त्याच्यानंतर फोर्थ पॉइंट बघा, फॉर द बेटर कंट्रोल सिम्पल अँड स्मूथ ऑपरेशन ऑफ इलेक्ट्रिकल डिव्हाइसेस. जर एखादा डिव्हाइस आहे बघा, मोटर आहे, त्याच्यानंतर आपलं ट्रान्सफॉर्मर असेल किंवा आपल्या घरामधलं कोणतंही इक्विपमेंट असेल, तर ते जे इक्विपमेंट आहे फॉर एक्झाम्पल मोटर, मोटर स्मूथली जर वर्क तुम्हाला करायचे असेल तर त्या ठिकाणी जे काय प्रोसिजर ठरवून दिलेली आहे मोटर स्टार्ट करण्याची किंवा ओव्हरलोड आल्यानंतर काय केलं गेलं पाहिजे, मोटरचं जे स्पीड आहे ते किती ठेवलं किती किंवा किती असलं पाहिजे, हे जर स्मूथ ऑपरेशन त्या ठिकाणी व्हायचं असेल तर ती जी प्रोसिजर आहे त्या डिव्हाइसची की त्या स्टँडर्ड प्रोसिजर नुसार ते डिव्हाइस ऑपरेट झालं पाहिजे आणि ते जी मोटर आहे त्या ठिकाणी बेटर कंट्रोल त्या मोटरवरती किंवा सिम्पल आणि स्मूथ ऑपरेशन त्या डिव्हाइसचं, इलेक्ट्रिकल डिव्हाइसचं होईल. जर असं नाही झालं म्हणजे समजा मोटर ओव्हर स्पीड झाली किंवा मोटर त्या ठिकाणी ओव्हर हिट होत असेल, अशी जी गोष्ट त्या ठिकाणी होत असतील तर ते स्मूथ ऑपरेशन नाहीये त्या डिव्हाइसचं. मग अशा केसेसमुळे काय होतं की समजा मोटर ओव्हरलोड झाली, ओव्हर करंट त्या ठिकाणी आला, मोटर हीट झाली, त्याच्यानंतर काय होऊ शकतं, मोटरची वायरिंग बर्न होऊ शकते, म्हणजे ते डिव्हाइस स्मूथली ऑपरेट होणार नाही. मग ते डिव्हाइस जर स्मूथली आणि सिम्पल वेनी ऑपरेट करायचं असेल तर त्या डिव्हाइस वरती बेटर कंट्रोल त्या ठिकाणी असलं पाहिजे. आणि हे कधी होऊ शकतं, जर ते डिव्हाइस ज्या सेफ्टी गाईडलाईन्स फॉलो करून जर आपण त्या ठिकाणी ऑपरेट केलं किंवा जी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर त्या ठिकाणी दिलेली आहे ऑपरेट करण्याची त्या वेनं जर आपण ऑपरेट केलं तर ते जे डिव्हाइस आहे सिम्पल आणि स्मूथ वेनं त्या ठिकाणी ऑपरेशन मध्ये आपण आणू शकतो, ऑपरेट करू शकतो. हे एक फोर्थ रिझन आहे की का रूल्स सेफली स्ट्रिक्टली फॉलो करायचे. त्याच्यानंतर फिफ्थ पॉइंट आहे टू मिनिमाइज द चान्सेस ऑफ मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल ऍक्सिडेंट्स. ठीक आहे. एक महत्वाचं रिझन आहे की जे काय सेफ्टी रूल्स फॉलो करायचे. मग का करायचे, फॉर एक्झाम्पल बघा आपण ज्यावेळेस रस्त्यावरून फोर व्हीलर असेल किंवा टू व्हीलर चालवत असतो, जागोजागी काय केलेले असतात, आपल्याला इंडिकेटर्स त्या ठिकाणी लावलेले असतात, सूचना असतात. ठीक आहे. पुढे चढ आहे किंवा वळण आहे किंवा स्पीड ब्रेकर आहे, ठीक आहे, किंवा तीव्र उतार आहे, असे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला काय केलेले असतात, सूचना फलक त्या ठिकाणी लावलेले असतात. मग यानं काय होतं की तुम्ही रोडनं ज्यावेळेस जात असता त्यावेळेस काय होतं की तुम्हाला तुम्ही सिम्पल आणि स्मूथ वेने त्या ठिकाणी गाडी चालवू शकता. समजा तुम्हाला येणारा धोका अगोदरच समजला, पुढे जर समजा टर्न आहे, ठीक आहे, जागेवरती टर्न आहे, हे तुम्हाला अगोदरच समजलं, तुम्ही काय करता, जे काय गाडीचं स्पीड आहे ते स्लो करता, बरोबर. गाडीचं स्पीड कमी केलं की त्या ठिकाणी तुम्ही त्या गाडीवरती किंवा व्हेकल वरती तुमचं स्वतःचं कंट्रोल त्या ठिकाणी
ही येतं आणि तुम्ही इझिली त्या ठिकाणी टर्न घेऊ शकता किंवा यू टर्न असेल किंवा टर्न असेल तर त्या ठिकाणी त्या प्रकारे त्या रस्त्याने सुरक्षित प्रकारे त्या ठिकाणी जाऊ शकता. तसंच आपल्या इलेक्ट्रिकल मध्ये पण त्या ठिकाणी असणार आहे की जर मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल ऍक्सिडेंट जर अवॉइड करायचे असतील इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन मधले तर त्या ठिकाणी जे काही सेफ्टी रूल्स सांगितलेले आहेत तर ते सेफ्टी रूल्स त्या ठिकाणी फॉलो केले गेले पाहिजेत. नाही केले तर त्या ठिकाणी काय होऊ शकतं, ऍक्सिडेंट्स होऊ शकतात. मग ते इलेक्ट्रिकल ऍक्सिडेंट्स असतील किंवा मेकॅनिकल ऍक्सिडेंट्स असतील. ठीक आहे. तर दीज आर दी 5 पॉइंट्स. फाय स्ट्रिक्टली फॉलोइंग दी सेफ्टी रूल्स किंवा नीड ऑफ फॉलोइंग दी सेफ्टी रूल्स. काय गरज आहे सेफ्टी रूल्स फॉलो करायची? तर हे टोटल आपले 5 पॉइंट आहेत. हे सर्वांना सांगता आले पाहिजेत, समजले असतील. मी पुन्हा एकदा सांगतोय फास्ट. पहिली गरज काय सेफ्टी रूल फॉलो करायची तर टू अवॉइड द इलेक्ट्रिक शॉक टू द ह्युमन बिंग्स. ठीक आहे. जे काही ह्युमन बिंग्स आहेत, वर्कर्स आहेत, त्यांना जर शॉक पासून प्रिव्हेंट करायचा असेल, शॉक बसू नाही द्यायचा असेल तर त्या ठिकाणी सेफ्टी रूल्स फॉलो केले गेले पाहिजेत. सेकंड पॉइंट होता आपला टू मिनिमाइज द चान्सेस ऑफ फायर. जर त्या ठिकाणी फायर जे हजार्ड आहे, जो काही धोका आहे आग लागण्याचा, तो जर मिनिमाइज करायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला जे काही सेफ्टी रूल्स आहेत ते फॉलो केले गेले पाहिजेत. थर्ड पॉइंट आपला होता टू गेट युनिफॉर्मनेस टू एव्हरीबडी इन अवर कंट्री. सेफ्टीच्या बाबतीत पूर्ण देशामध्ये जर युनिफॉर्मिटी किंवा युनिफॉर्मनेस ठेवायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हे जे सेफ्टीचे रूल्स आहेत ते पूर्ण देशामध्ये एकच असले पाहिजेत आणि ते सर्वांनी स्ट्रिक्टली फॉलो केले गेले पाहिजेत. त्याच्यानंतर फोर्थ पॉइंट होता एखाद्या इक्विपमेंट वरती किंवा फॉर द बेटर कंट्रोल सिंपल अँड स्मूथ ऑपरेशन ऑफ इलेक्ट्रिकल डिव्हाइस. एखाद्या इलेक्ट्रिकल डिव्हाइसचं सिंपल आणि स्मूथ ऑपरेशन जर त्या ठिकाणी करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण सेफ्टी गाईडलाईन्स किंवा सेफ्टी रूल्स फॉलो केले गेले पाहिजेत. त्याच्यानंतर टू मिनिमाइज द चान्सेस ऑफ मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल ऍक्सिडेंट. जर इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल ऍक्सिडेंट जर कमी करायचे असतील इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन मधले तर त्या ठिकाणी सेफ्टी रूल्स किंवा सेफ्टी गाईडलाईन्स ह्या फॉलो केले गेल्या पाहिजेत. तर हे 5 पॉइंट आहेत महत्वाचे. तर हे जे 5 पॉइंट आहेत ते आपण बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये जर सेकंड पॉइंट नंबर 1 मधला क्वेश्चन आहे बघा. राईट द आय रूल्स टू बी फॉलोड इन रिस्पेक्ट ऑफ सेफ्टी फाईल वर्किंग अँड इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन सिस्टीम. म्हणजे काय की तुम्हाला रूल्सचे स्टेटमेंट्स, आय रूल्स, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्सचे स्टेटमेंट्स लिहिण्यासाठी एक्झाम मध्ये विचारलं जातं. त्याच्यामधला जो फर्स्ट पॉइंट आहे फक्त तुम्हाला स्टेटमेंट एक्सप्लेनेशन मी सांगणार आहे. तुम्हाला फक्त आय रूल्सचे स्टेटमेंट माहित असणं गरजेचं आहे किंवा तो आय रूल काय आहे हे माहित असणं गरजेचं आहे. तुम्हाला कुठेही एक्झाम मध्ये एक्सप्लेन करायला आय रूल्स विचारले जाणार नाहीत, परंतु आय रूल्स त्याचं स्टेटमेंट आणि हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे की हा वा नक्की आय रूल्स काय. तर फर्स्ट बघा आय रूल नंबर 29. आता हे रूल नंबर आहेत. आय ई रूल नंबर 29 सेफ्टीचे फक्त आपल्याला दिलेले आहेत सिलेबस मध्ये. असे भरपूर इंडियन इलेक्ट्रिसिटीचे इन्स्टॉलेशनचे आहेत. ठीक आहे. किंवा बाकीचे अजून आहेत. असे इक्विपमेंट स्टँडर्डचे आहेत. असे बरेचसे आय रूल्स आहेत. तर आपल्या सिलेबस मध्ये या सब्जेक्टच्या फक्त सेफ्टीचे जेवढे आय रूल्स आहेत तेवढेच आपण आय रूल्स या ठिकाणी पाहणार आहे. तर आय रूल नंबर 29 तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे. कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल सप्लाय लाईन्स अँड ऍपरेटस. ठीक आहे. तर आय रूल नंबर 29 कशाच्या रिलेटेड आहे? कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल सप्लाय लाईन्स अँड ऍपरेटस. ज्या काही आपल्या सप्लाय लाईन्स आहेत किंवा जे ऍपरेटस आहेत इलेक्ट्रिकलचे त्याच्या कन्स्ट्रक्शनच्या रिलेटेड आणि मेंटेनन्सच्या रिलेटेड. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल बघा आपली सप्लाय एमएससीबी ची लाईन आहे. सिटीमध्ये जे मुलं राहतात त्यांच्या घरी सप्लाय येतो अंडरग्राउंड केबल थ्रू येतो. ग्रामीण भागामध्ये जे मुलं राहतात त्यांच्याकडे जो सप्लाय आहे तो आपल्याकडून येतो एमएससीबी चे तुम्ही पोल बघता. ठीक आहे. एमएससीबी ची लाईन असते, सिमेंटचे पोल असतात, गावामध्ये डीपी असते, बरोबर. डीपी मधून सप्लाय आपल्या घरापर्यंत येतो. कशावरती येतो तर खांबावरती अल्युमिनियमचे कंडक्टर बसवलेले असतात. सिमेंटचे पोल असतील किंवा स्टीलचे चॅनल असतील. ठीक आहे. तर त्या खांबांवरून जे काय कंडक्टर आहेत अल्युमिनियमचे कॅरी केले जातात ते आपल्या घरापर्यंत येतात आणि खांबावरून आपण काय करत असतो
कनेक्शन, सर्व्हिस लाईन किंवा सर्व्हिस कनेक्शन म्हणता तुम्ही. ठीक आहे. तर ते जे कनेक्शन आहे एमएससीबीचं, ते एमएससीबी आपल्याला देत असते आणि आपल्या कंझ्युमरच्या प्रीमायसेस मध्ये भिंतीवरती आता सगळ्यांचे मीटर हे आउटसाइडला आहेत, आउटर साइडला घराच्या. ठीक आहे. बाहेर बसवलेले आहेत. तिथं एनर्जी मीटर बसवलेले असतात आणि एनर्जी मीटर नंतर मग आपले जे काही घरातले इक्विपमेंट आहेत ते सगळे इक्विपमेंट त्या सर्व्हिस कनेक्शन वरती कनेक्ट केलेले असतात, म्हणजे एनर्जी मीटर वरती कनेक्ट केले. असा एका प्रकारचा फ्लो त्या ठिकाणी सप्लायचा असतो. पण आता ही जी सप्लाय लाईन आहे, इलेक्ट्रिकल सप्लाय लाईन आहे आणि ऍपरेटस आहेत, म्हणजे मीटर आहे, परत आपल्या पोलवरती हे असतात काय, इन्सुलेटर्स बसवलेले असतात. त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन पोल म्हणजे ट्रान्सफॉर्मर आहे, त्या ठिकाणी सर्किट ब्रेकर असतो, आयसोलेटर असतो, फ्यूज असतात, असे बरेचसे इक्विपमेंट असतात, ऍपरेटस असतात. मग हे जे ऍपरेटस आहेत, हे जे इक्विपमेंट आहेत, त्यांचा मेंटेनन्स आणि त्यांचं कन्स्ट्रक्शन, कारण कधी ना कधी ते इन्स्टॉलेशन केलेलं असतं. आता बरेचसे जे लाईन आहेत ते खूप दिवसापासून तशाच इन्स्टॉल केलेल्या आहेत, त्यांचा मेंटेनन्स फक्त मध्ये मध्ये केला जातो एमएससीबी कडून. ठीक आहे. तर हा जो कन्स्ट्रक्शन आणि मेंटेनन्स आहे इलेक्ट्रिकल सप्लाय लाईन्सचा, तो ऍज पर दी आय रूल नंबर 29 नुसारच केला गेला पाहिजे. मग याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, की त्यांचे स्टँडर्ड आहेत बघा, कन्स्ट्रक्शन कशा प्रकारे असलं पाहिजे. आता 230 व्होल्टची जर लाईन असेल त्या ठिकाणी, तर साधारण त्या ठिकाणी 8 मीटरचा पोल जो आहे तो त्या ठिकाणी वापरला जातो. 8 मीटर सिमेंट पोल और 8 मीटर स्टील चॅनल पोल त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन साठी युज केला जातो. त्याच्यानंतर शॅकल इन्सुलेटर वापरले जातात किंवा पिन टाइप इन्सुलेटर त्या ठिकाणी युज केले जातात ऍज अ इन्सुलेशन पर्पज साठी, किंवा द स्पेसिंग बिटवीन टू लाईन्स दॅट इज 1 or 1.5 फीट. दोन, समजा आपण म्हणतो 3 तार आलेले असतील, तर त्या 3 वायर आहेत, अल्युमिनियमचे कंडक्टर आहेत, त्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे दॅट इज 1 फीट और 1.5 फीट. इन दोन ह्याच्यामधलं डिस्टन्स तेवढं असणार आहे. त्याच्यानंतर साईज ऑफ अल्युमिनियम कंडक्टर एक ठरवलेले असते, कुठल्या टाईपचा कंडक्टर आहे तो ठरवलेला असतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत कन्स्ट्रक्शन किंवा मेंटेनन्स त्या सप्लाय लाईनचा करणं, ते ऍज पर दी आय रूल नंबर 29 नुसार केलं जातं. तर हा कन्स्ट्रक्शन आणि मेंटेनन्सच्या रिलेटेड आहे. त्याच्यानंतर आय रूल नंबर 30 आहे, आय रूल नंबर 30. तर हा कशाच्या रिलेटेड आहे बघा, त्याच्याच खाली दिलेला आहे, सर्व्हिस लाईन अँड ऍपरेटस ऑन कंझ्युमर प्रिमायसेस. तुमच्या स्क्रीनवरती जो पॉईंट दिसतोय रेड पॉईंट, तर त्या रेड पॉईंट वरती लक्ष द्या फक्त, तो आपला पॉईंट चाललेला आहे आय रूल नंबर 30. तर सर्व्हिस लाईन अँड ऍपरेटस ऑन प्रिमायसेस. मी सांगितलं की सप्लाय लाईन आपल्या घरापर्यंत आलेल्या असतात, पोल आलेले असतात, तर त्या पोल वरून आपल्या घरामध्ये सप्लाय कशा थ्रू घेतला जातो, तर सर्व्हिस लाईन किंवा सर्व्हिस कनेक्शन म्हणत असतो आपण. तर हे जे सर्व्हिस लाईन किंवा सर्व्हिस कनेक्शन आहे आणि त्याला कनेक्ट केलेले जे काही ऍपरेटस आहेत, एनर्जी मीटर असेल, फ्यूज असेल, डीपी डबल पोल असेल, ठीक आहे, एमसीबी कनेक्ट केलेला असतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कंझ्युमरच्या प्रिमायसेस मध्ये कशा प्रकारे इन्स्टॉल करायचे किंवा त्याचा जो ऍक्सेस आहे तो कुणाला त्या ठिकाणी दिला जातो. तर जे काय एमएससीबी चे एम्प्लॉयर असतात, वायरमन म्हणतो आपण त्यांना, ठीक आहे, तर ते फक्त त्यांना ऍक्सेस करू शकतात किंवा त्या सर्व्हिस लाईन किंवा ऍपरेटसचं इन्स्टॉलेशन कशा प्रकारे करायचं ते आय रूल नंबर 30 मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर हे जे दोन रूल आहेत ते आपण बघितलेले आहेत. त्याच्यानंतर आय रूल नंबर 31, तर हा जो आहे तो आय रूल नंबर 30 मध्येच इन्क्लूड केलेला आहे, कटआउट ऑन कंझ्युमर प्रिमायसेस. ठीक आहे. आता कटआउट ऑन कंझ्युमर प्रिमायसेस म्हणजे काय, की एखादा सप्लाय आपल्याला जर कट करायचा असेल, म्हणजे काय करतो आपण, स्विच यूज करतो ऑन ऑफ करण्यासाठी. तसं त्याच प्रकारे आपल्या एनर्जी मीटरच्या अगोदर एक कटआउट त्या ठिकाणी बसवलं जातं, जेणेकरून आपले एनर्जी मीटर सप्लाय त्या ठिकाणी जी काही एमएससीबी आहे ती कट करू शकते, किंवा काय फॉल्ट झाला आपल्या घरामध्ये तर त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण सप्लाय जर कट करायचा असेल तर त्या कटआउटचा त्या ठिकाणी यूज केला जातो. आता कटआउट काय आहे, तर कटआउट एक स्विच असू शकतो, एमसीबी असू शकतो, किंवा त्या ठिकाणी फ्यूज असू शकतो, या दोन्ही, किंवा आयसोलेटर त्या ठिकाणी वापरले जातात. तर अशा प्रकारचं एक कटआउट त्या ठिकाणी कंझ्युमर प्रिमायसेस मध्ये इन्स्टॉल केलं जातं. हे आय रूल नंबर 30 मध्येच इन्क्लूड आहे. तर हे जे 3 रूल आहेत ते आज आपण पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये कुणाला काय अडचण असेल तर विचारू शकता. ठीक आहे.
बाकीचा जो नेक्स्ट पार्ट आहे, नेक्स्ट जे आहे रूल आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात.